पुन्हा बदल. आता महिलांना भरावा लागणार परत एकदा फॉर्म. सरकारचा नवीन निर्णय. योजनेमध्ये हा बदल करण्याचं कारण काय? 2100 रुपयासाठी नवीन फॉर्म भरावा लागणार. ज्या महिलांना 2100 रुपये हवे असतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डबल भरावा लागणार. अगोदर फॉर्म भरला होता पण आता तुम्हाला परत फॉर्म भरायचा आहे. लाडकी बहीण योजनेमधील सगळ्यात मोठा बदल, सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही चॅनलवरती पाहत आहात. आपल्या लाडकी बहीण योजनेचा महिलांना परत फॉर्म भरायचा आहे. 2100 रुपये हवे असतील तर फॉर्म भरावाच लागणार आहे. संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना परत एकदा फॉर्म भरावा लागणार का ठराविक महिलांनाच फॉर्म भरावा लागणार आहे? 2100 रुपयासाठीच हा फॉर्म आहे का? कशासाठी फॉर्म भरायचा आहे? सविस्तर अपडेट जाणून घेऊया. सुरुवात करूया व्हिडिओला. या योजनेमध्ये वेळोवेळी मोठमोठे बदल जे आहेत ते सरकारकडून करण्यात येत आहेत आणि अशातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवा बदल झालेला आहे. तुम्ही रोज पाहत असाल टीव्हीला म्हणा, यूट्यूबवर म्हणा, इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या लेटेस्ट अपडेट, वेगवेगळे अपडेट तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मुंबईमध्ये 22,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त अपात्र लाडक्या बहिणी आहेत. 75,000 लाडक्या बहिणी बोगस ठरलेल्या आहेत पुणे जिल्ह्यामध्ये. मुंबईमध्ये 22,000 महिला आत्तापर्यंत अपात्र ठरलेल्या आहेत. लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्जाच्या पडताळणीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला मुदतवाढीची मागणी देखील करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहा आता पुन्हा एकदा फॉर्म सुरू करण्याची, ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. म्हणजे पुन्हा फॉर्म सुरू झाले तर महिलांना फॉर्म भरायला मिळतील. परंतु अगोदर फॉर्म भरलेल्या महिलांना देखील फॉर्म भरायचा आहे, परत फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म कशासाठी भरायचा आहे हे व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला कळणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील लाडकी बहीण योजनेचे, इथून पुढे सर्वच हप्ते पाहिजे असतील तर व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. कारण डबल फॉर्म संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. त्याचबरोबर पोस्टात 1,500 जमा. 8वा हप्ता अपडेटही महत्त्वाची आहे. परंतु डबल फॉर्म संदर्भातला जो निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडक्या बहिणींना जो या ठिकाणी हा निर्णय लागू झालेला आहे फॉर्म संदर्भातला महत्त्वाचा असणार आहे. या अगोदर तुम्हाला 7 हप्ते आले आहेत की नाही पटकन कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत वैयक्तिक मला 7 हप्ते आले आहेत. तुम्हाला आले आहेत की नाही? कुणाला किती हप्ते आलेले आहेत कमेंट करून सांगा पटापटा. कुणाला 1 हप्ता आला असेल, कुणाला 2 हप्ते आले असतील, कुणाला 1ही रुपया आला नसेल तरी पण कमेंट करायची आहे आणि सांगायचं आहे की मला पैसे आले नाहीत, काहीच 1ही रुपया आला नाही किंवा मला 1च हप्ता आला नाही, फक्त जानेवारीचाच हप्ता आला नाही, अशी पद्धतीने कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला एकंदरीत कळेल तरी लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु कमेंट करायचं विसरून जाता. लाडक्या बहिणींसाठी आपण दररोज नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. आजचा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे लाडक्या बहिणींच्या डबल फॉर्म संदर्भातला सरकारचा निर्णय. त्याचबरोबर 4 चाकी वाहनांची पडताळणी सुरू झालेली आहे. तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहा योजनेमधून अपात्र करण्यात येणार आहे. तर पाहू शकता लोकमतला आलेली ही बातमी आहे. कार लपवावी लागणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेली आहे. अगदी तुमच्या घरामध्ये येऊन ही चौकशी केली जाणार आहे. घरोघरी ही चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी आता अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना या ठिकाणी पहा ज्या लाभार्थी आहेत त्यांना कार लपवावी लागणार का हा एक प्रश्न आहे. निकषांविषयी चर्चा करताना एका लाभार्थीने मिश्किलपणे म्हटले आता तर घरातील कार पण लपवावी लागणार आहे. यावर पहा तर यावर दुसऱ्या लाडक्या बहिणीनं काय म्हटलेलं आहे पाहू शकता.
आता दुसऱ्या लाडक्या बहिणीने विचारले, आमच्याकडे दुचाकी आहे तर आमचा लाभ बंद होणार का? तिसरीने स्पष्ट केले की उत्पन्न निकष पूर्ण न करणाऱ्यांना लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांची पडताळणी कडक होणार असल्याचे, अपात्र लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी वाढणार आहे, लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार आहे असे इथं लक्षात येत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये हा खूप मोठा महत्त्वाचा बदल आहे पहा. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातूनही जी घरोघरी जाऊन चौकशी करण्यात येणार आहे, त्या चौकशीला सरकारने जरी मान्यता दिलेली असली तरी पण लाडक्या बहिणींच्या कारची चौकशी करण्यासंदर्भात अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रति फॉर्मचे जे त्यांना 50 रुपये मिळणार होते, तुम्ही पाहिलं असेल की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झाल्या नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरताना जर अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा इतर कुठेही तुम्ही फॉर्म भरत असाल तर प्रति फॉर्मला तुम्हाला 50 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अंगणवाडी सेविकांना या 50 रुपयाची आणखीनही प्रतीक्षा आहे. प्रति फॉर्म मागे 50 रुपये देण्यात येणार होते, पण त्यांना आणखीन एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा जो आहे तो मोर्चा निघालेला आहे एका जिल्ह्यामध्ये. अशाच पद्धतीने आता अनेक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. पण आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या जे निकष आहेत त्या निकषांची कसून चौकशी केली जात आहे. अगदी घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? तर 2100 रुपये मार्च 2025 तरी मिळतील की नाही, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत या 2100 रुपयासंदर्भात कुठंच आर्थिक तरतूद होताना आपल्याला दिसत नाही. त्या संदर्भात चर्चाही होताना पाहण्यास मिळत नाहीत. मग लाडक्या बहिणींना नक्कीच 2100 रुपये मिळतील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न. जानेवारीचा हप्ता 1500 आला, आता फेब्रुवारीचा हप्ताही 1500 जमा. महिलांच्या खात्यामध्ये 1500च जमा. लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 1500. आता 1500 मिळणार आहे. तुम्ही पाहिलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना डबल फॉर्म भरावा लागणार. हा डबल फॉर्म कोणता आहे ते अगोदर आपण जाणून घेऊ. तर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे. तो डबल फॉर्म कोणता असणार आहे आणि हा डबल फॉर्म प्रत्येक महिलेलाच भरायचा आहे का, तर नाही. याचा उत्तर आहे नाही. डबल फॉर्म कुणाला भरायचा आहे, तर ज्या बहिणींना आत्तापर्यंत एकही रुपया आलेला नाही. जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता पण त्यांना अद्यापपर्यंत पैसे आलेले नाहीत. आधार DBT लिंक आहे, सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहे, फॉर्म मंजूर आहे, पण पैसे आले नाहीत. अशा महिलांसाठी महत्त्वाची सूचना, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कोणता फॉर्म भरायचा आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तक्रार फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तक्रार फॉर्म भरला तरच तुम्हाला पैसे मिळतील. इथून मागचे 7 हप्ते आणि फेब्रुवारीचा 8वा हप्ता देखील मिळेल. त्याचबरोबर 2100 रुपये हवे असतील तर हे करणं गरजेचंच आहे. लाडक्या बहिणींना डबल फॉर्म भरावा लागणार आहे, तो म्हणजे तक्रार फॉर्म भरावा लागणार आहे, तर मिळतील 2100 रुपये. सर्व महिलांना हा फॉर्म भरायचा नाही. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यांना काही तक्रार असेल त्यांना हा फॉर्म भरायचा आहे. एक हप्ता आला नसेल तरी तुम्ही हा तक्रार फॉर्म भरू शकता. सर्वच हप्ते आले नसतील तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. स्पेशल 2100 रुपयासाठी हा फॉर्म नाही. 2100 रुपयाच्या तरतुदी संदर्भात आणखीन कुठंच आपल्याला स्पष्टता पाहताना दिसत नाही. आणि जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तो 20 तारखेनंतर जमा होणार आहे. आज आहे 7 फेब्रुवारी. लवकरच हा हप्ता जो आहे तो आपल्या अकाउंटला जमा होणार आहे.